नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट. कथित बिग वन अपहरण प्रकरणासंदर्भात सगळ्यात मोठा ट्विस्ट. भर दुपारी 17 फेब्रुवारी 2026ला बिग वन बाजारपेठेतून एका 21 वर्षीय तरुणीचं तिच्या आई व भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून अपहरण केल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. या घटना प्रकारासंदर्भात आता अशी एक माहिती समोर आलेली आहे, ज्या माहितीमुळे या प्रकरणाची संपूर्ण दिशा बदललेली आहे. कथित बिग वन अपहरण प्रकरणासंदर्भात सगळ्यात मोठा ट्विस्ट. सुरुवातीला हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर पहा, 21 वर्षीय तरुणी बिग वन बाजारपेठेमधून भर दुपारी तिचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर या प्रकरणाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहण्यास मिळाला. तो व्हिडिओ म्हणजे अपहरण झालेल्या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत सांगितलं की ज्या तरुणाने तिचं अपहरण केलं आहे अशी माहिती आहे, तो तरुण तिचा प्रियकर आहे. त्यांचे अगोदरपासूनच प्रेमसंबंध होते आणि मी स्वतः त्याला फोन करून बाजारपेठेमध्ये बोलवलं होतं आणि मी त्याच्यासोबत माझ्या मर्जीने आलेलं आहे, असे त्या व्हिडिओमध्ये तिने स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण नेमकं काय आहे हे कुणाला समजत नव्हतं. परंतु पहा, आता या प्रकरणाची अशी माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती नक्कीच या प्रकरणाची दिशा बदलणारी ठरणार आहे. ज्यावेळेस तरुणीने व्हिडिओ काढत आपलं म्हणणं मांडलं, स्पष्टीकरण दिलं, त्यावेळेस तिच्या आईने मुलीवर दबाव आहे आणि दबावाखालीच बोलून ही अशी माहिती दिलेली आहे असं तिनं सांगितलं. म्हणजेच काय, तर जो व्हिडिओ काढलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं होतं की आमचे प्रेमसंबंध आहेत, मी त्याच्यासोबत मर्जीने आलेले आहे, ही जी माहिती आपल्या मुलीने दिलेली आहे ही दबावाखाली दिलेली आहे, अशी माहिती तिच्या आईने दिल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा एक नवीन वळण मिळालं. परंतु पहा, ज्यावेळेस या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं, त्यावेळेस तरुणीने आपला जबाब पोलिसांकडे नोंदवला आणि त्या जबाबामध्ये तिने ज्यावेळेस व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली होती तीच माहिती जबाबामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु जबाबामध्ये काही मुद्दे हे अगोदरच्या व्हिडिओच्या जबाबामध्ये आणि लेखी जबाबामध्ये तफावत होती, म्हणजे दोन्ही मुद्दे जुळत नव्हते. त्यावरूनच आईने अशी शंका व्यक्त केली की आपली मुलगी नक्कीच दबावाखाली बोलून हे उत्तरं देत आहे, हा जबाब नोंदवत आहे. परंतु आता या कथित बिग वन अपहरण प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलेला आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे मुलीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयासमोर आपल्याला आता आपल्या आईकडे जाण्याची मागणी व्यक्त केलेली आहे. पहा, या प्रकरणी आम्ही फिर्यादी म्हणजेच मुलीच्या आईच्या मार्फत वकीलपत्र दाखल करून हजर झालो. त्याचबरोबर ज्यावेळेस मुलगी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर झाली, कोर्टानं तिला तिची संमती विचारली असता तिनं आई आणि मामांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यानुसार कोर्टानं तिचा ताबा जो आहे तो आता आई आणि मामाकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला आहे आणि आई व मामा हे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मुलगी सध्या सुधारगृहात आहे, असा आदेश त्यांच्याकडे जाईल आणि त्यानंतर मुलगी ही आई आणि मामाकडे देण्यात येईल, अशी माहिती वकिलांनी दिलेली आहे. मुलीच्या आईची बाजू मांडणारे जे वकील आहेत न्यायालयातील, त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तर सगळ्यात मोठा हा ट्विस्ट आहे. पहा, ज्या मुलीने अगोदर व्हिडिओ काढत सांगितलं की माझं अपहरण झालेलं नाही, माझं अपहरण न होता मी स्वतःच्या मर्जीने त्या मुलासोबत आलेले आहे, त्यानंतर पुन्हा तिला ज्यावेळेस कोर्टात सादर केलं त्यावेळेस देखील तिने हीच माहिती दिलेली होती. परंतु तिनं आता पुन्हा एकदा आपला जबाब बदललेला आहे. आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा तिनं व्यक्त केलेली आहे आणि त्यानुसार आता या मुलीची जी जबाबदारी आहे, म्हणजेच ही मुलगी आता आई आणि मामाच्या ताब्यात दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्ता ही मुलगी सुधारगृहात असून तिची आई तिला सुधारगृहातून आणण्यासाठी गेलेली आहे. तर पहा, या बिग वन अपहरण प्रकरणासंदर्भात वेगवेगळे खुलासे झालेले आहेत. आता यामध्ये पुढे काय नेमकी माहिती समोर येते हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.